ऑपरेशन टायगरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी आहेत. उबाटा गटाचे आमदार आहेत उमरग्याचे. काय सांगाल की सर, आता ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची ऑपरेशन टायगरमध्ये चर्चा, शेवटचं दादांसोबत तुमचं बोलणं कधी झालं होतं? माझं आणि दादांचं बोलणं मागच्या 2 दिवसा अगोदर झालेलं होतं. संपर्क झाला होता आणि त्यांनी वैयक्तिक कारणावरून पुण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि आत्ता माध्यमातून चर्चा आहे आणि खात्रीशीर कोणतंच वृत्त नाही, ही सत्यता आहे. आणि आत्ता आम्ही आमदार म्हणून, या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर विचारत असाल तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत. नाही, खरं तर निष्ठावंत या एका नावाखाली ओमराजे यांचे 2 आमदार निवडून आले. ओमराजे हे स्वतः खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य त्यांना मिळालं होतं. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये नाव आल्यानंतर शिवसैनिकांचा उद्रेक होतोय, त्या ठिकाणी नेटकऱ्यांचा संताप होतोय. कसं बघता एकूण या प्रकरणाकडे? शिवसैनिकांचा उद्रेक साहजिकच आहे, परंतु निर्णय कोणताही झाल्याचा आपल्याला अद्याप दिसत नाही. त्यामुळं हे साहजिकच आहे की नेटकरी साध्या एखाद्या घटनेवर त्यांच्या प्रतिक्रिया ते करू शकतात. शिवसैनिक मुळातच संघर्षमयी वातावरणातून पुढं आलेला आहे, तो संघर्ष करणारा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया तीव्र होणे हे साहजिकच आहे. खरं तर तरुणांच्या मनातले खासदार म्हणून ओमराजेंचं नाव आहे. मात्र काल एका दिवसभरात इंस्टाग्रामवरती 6,000 लोकांनी अनफॉलो केले, तरुणांनी अनफॉलो केले. एकूण कसं बघता, कसं या प्रकरणात? हा प्रकार म्हणजे जनतेचा उद्रेक, जनतेचा उद्रेकच म्हणता येईल. परंतु खासदार साहेबांचा निर्णय झालेला आहे असं कुठं बातमी वाचलेली नाही, फक्त माध्यमातून आम्ही ऐकत आहोत. त्याकरता आता सध्याची परिस्थिती तर अशी आहे की आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय आमदार कैलास पाटील असतील, आम्ही असेल किंवा काही आमचे आमदार मित्र आहेत, त्या सगळ्यांना एक विश्वास आहे की असं काही होणार नाही. आणि आम्ही आमदार म्हणून तर उद्धव साहेब, तुम्ही त्यांचे सहकारी म्हणून दादांसोबत काम केले तुम्ही, असं काही होणार नाही हा तुम्हाला विश्वास आहे? विश्वास तर आहेच, बघूया काय होतं. नाही, आता एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरमध्ये काही आमदारांचा समावेश होण्याची देखील शक्यता मानली जाते. कसं बघता? आता ऑपरेशन टायगरची चर्चा तर आम्ही निवडून आल्यापासून चालू होते. दिसते आपल्याला की आमदार प्रवीण स्वामी जाणार, ते आमदार जाणार, हे आमदार जाणार. पण झालं काय, 1.5 वर्ष आम्ही कुठंही गेलो नाही, याच्याही पुढं कुठं जाणार नाही. 100% आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत. नक्कीच आपल्यासोबत आमदार प्रवीण स्वामी होते. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षासोबत राहणार आहोत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, उमरगा, धाराशिव.